नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. मॅथ्स बाय तुपे सर या आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज तब्येत जरा ठीक नाही, तरी सुद्धा व्हिडिओ बनवतोय. कारण परत म्हणता सर उद्या तुमचा व्हिडिओ आला नाही, त्याच्यामुळे तरी पण व्हिडिओ बनवतोय. चला असं बाळांनो, आज आपण पुस्तकाची पाने यावर आधारित आपण एक प्रकरण आहे छोटंसं, तर ते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. पुस्तक असते ना, त्या पुस्तकाची पानं आपण वाचली, मग किती पानं वाचली, किती पानं शिल्लक आहे ते, अशा स्वरूपाचं उदाहरण असते बघा. ते उदाहरण आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. चला तर मग आता सगळ्यांना या टाईपचं उदाहरण माहिती आहे बघा, की पुस्तकाचा काहीतरी भाग वाचला, अजून काहीतरी पानं वाचली, तरी पानं शिल्लक उरली, तर प्रश्न असतो त्या पुस्तकाची एकूण पानं किती. बघू आता काय नेमकं करायचंय ना, ते बघू आपण. या बरं इकडं. मला एक सांगा आता, थोडस जर आपण पटवून देतो, एक मिनिट. मला एक सांगा, समजा माझ्याकडे ही वही आहे किंवा पुस्तक आहे. या पुस्तकाला समजा बाळांनो 120 पान आहेत. पकडून चाला. किती पान आहेत याला? 120 पानं. मी जर तुम्हाला म्हटलं तर मी 120 पानापैकी निम्मी पानं वाचली. निम्मी वाचली ना, मग मी तुम्हाला असं विचारतोय, मग तुम्ही किती पानं वाचली बरं? साहजिक आहे की तुम्ही म्हणणार निम्मी वाचली ना, म्हणजे मी 60 वाचली. हे काय सांगायची गरज आहे का? कोणी पण सांगेल का नाही उत्तर? 120 पानापैकी निम्मी वाचली म्हणजे 60 वाचली. पण मी आता असं म्हणतोय बघा, आता फसू नका. आता मी काय म्हणतोय बघा, आता मी म्हणतोय 120 पानापैकी मी ना 1/2 पाने वाचली. 1/2 वाचली म्हणजे किती वाचली? झालं का नाही? डोकं खजवायला लागलं का नाही? निम्मे म्हणल्यावर काय केलं तुम्ही? याचे निम केलं. मग आता मी म्हणतो एवढी वाचली 1/2. मग तुला माहिती आहे का 1/2 म्हणजे काय? म्हणजेच अर्धा असतं. अर्धा असा लिहतात ना, पण आता हे अर्ध म्हणलं की 60 उत्तर आलं. पण त्याने अर्ध म्हणलं असतं तर 60 सांगू शकतो आपण. जर असं आलं की आपण जरा वेगळंच काहीतरी म्हणतोय, अवघड वाटायला लागतंय. पण खरं तसं नाही. याच्या पैकीच अर्धी ना, मग असं लिहतात बघ, 120 पैकी अर्ध गुणाकार करायचा असतो बघ. आहे का ना? अर्ध उत्तर 60 येणारच आहे का नाही? बघ बरं येतंय का? लाव बरं भाग. बे के बे, बेसख 12 आणि 0 हा असा 60 एके 60. बघ की 60च वाचली की नाही? फक्त त्याने अर्ध म्हटलं नाही, निम म्हटलं नाही, त्यांनी असं म्हटलंय बघ. त्यामुळे जरा सोपं झालं का नाही? अजून एक बघ जरा इथंच. समजा मी असं म्हणतोय आता. मी असा म्हणतोय की 120 पानं आहे ती. 120 पानापैकी मी ना 7/10 पाने वाचली. म्हणजे नेमकी किती वाचली? तेच तुला काढायचंय. 7/10 वाचल्यात या. म्हणजे बघा आता 120 आहेत. त्याच्यापैकी ना किती? 7/10 वाचल्यात ना. बघ उत्तर किती येतंय. बघ, शून्याला शून्य गेला आणि कर गुणाकार. 12 7 काय 84. याचा अर्थ मी 84 पाने वाचली. संपलं. कळलं का? डायरेक्ट फक्त गुणाकार करायचा, बाकी काय सुद्धा करायचं नाही. अजून एक बघ शेवटचा. समजा मी असं म्हणतोय, कसं 120 पान आहे ती आणि त्याच्यापैकी मी ना 3/12 पाने वाचली. 3/12 वाचली. मग किती वाचली? बघ बर. 120 तुझ्यापैकी 3/12. लाव भाग. 12 एके 12, 12 10 120 आणि 10 त्रिक काय 30. संपलं. मी 30 पानं वाचली. कुठं नाही कळत. बरोबर ना? मग मला आता अशा स्वरूपाची उदाहरणं शिकवायची होती. बघू आता मग पोलीस भरतीला 2 टाईपची उदाहरणं येतात बरं का. बघ कशी आता ती 2 उदाहरणं कशी आहेत ते आपण बघूया. हे बरं. हे बाळा बघा आता. एका पुस्तकामध्ये इथं 332 करा, सॉरी 320 करा रे. एका पुस्तकामध्ये 320 पान आहे ती. अख्खं पुस्तक बरं का 320 पानाचं आहे. आणि त्या पानापैकी मी एवढी पानं काय केली? वाचली. वाचली ना 320 पैकी. तर मी नेमकी किती पाने वाचली? आताच्या सारखा प्रश्न आहे. त्याच्यापैकी तेवढं. मग बघ ना 320 आहेत. तुझ्यापैकी किती वाचली? 3/8 वाचली. बघ उत्तर किती येते मग? 8 एके 8, 8 चोक
32 म्हणजे 40, कर गुणाकार 4 त्रिक 12, 120 पानं काय केली, वाचली. उत्तर वाचल्याचं आलं. मग प्रश्न तोच विचारलाय, किती वाचली, 120 वाचली. बघ बरं उत्तर आहे का, कुठे, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. कुठे नाही कळलं बघ बरं, कारण हे वाचल्याचं दिले त्यामुळे वाचल्याच येणार ना उत्तर. चल अजून एक बघू पुढचं. हे बांधनो बघ इकडं, मला एक सांगा आता, 120 पानाचं काय आहे पहा, 120 पानाचं काय आहे, पुस्तक. पुस्तकाला 120 पान आहेत बरं का, आणि त्याचा एवढा भाग वाचून संपवला. मला सांगा बरं, तुम्ही किती भाग वाचला, वाचला बघा बरं, 120 पैकी 2/5 वाचला ना. मग सांग बरं मला, किती वाचला, लावा भाग, 5 एके 5, 5 दुने 10, बाकी 2, 5 चोक 20, 24 दुने काय 48, म्हणजे तू 48 पानं वाचली. मग प्रश्न तुला विचारलाय का किती पानं वाचली, नाही विचारायला. प्रश्न काय विचारलाय, किती पाने वाचायची शिल्लक राहिली. आता खरं सांग, तू 48 पानं वाचतोय ना, किती पैकी, 120 पैकी. मग किती पानं शिल्लक राहायला पाहिजे ते, मग करू ना वजा. ठीक आहे, मग 120 मधनं 48 वजा कर, तेवढी पानं वाचायची शिल्लक उरली. बघ बर, कर वजा बाकी, उत्तर येणार आहे 72. संपलं. म्हणजे 72 पानं अजून आपली वाचायची शिल्लक आहेत. संपलं. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. कुठं नाही कळलं, अजून जरा सोपं सांग का, जरा हुशार पोरं म्हणतील सर असं कशाला सांगितलंय, अजून वेगळं सांगतो जरा. बघा इकडं काय सांगितलंय, 120 पानाचं पुस्तक आहे ना, 120 पानाचं पुस्तक. त्यांनी सांगितलंय 2/5, इकडे बघा, 2/5 भाग काय केलाय, वाचलाय. वाचला ना. पण प्रश्न काय वाचल्याचा विचारलाय का, शिल्लकचा विचारलाय का नाही. मग तुम्ही एका पायरीत उत्तर काढू शकताय. कसं माहिती आहे का, बघ बघ, जर 5 पैकी 2 भाग वाचला, तर 5तनं 2 गेलं, किती उरलं, 3 ना. म्हणजे 3 शिल्लक असेल वाचायचा. मग एकदम काढायचं का शिल्लक, तरी चालतंय. मग 5 पैकी 2 वाचला म्हणजे 3 भाग शिल्लक आहे, 3 भाग शिल्लक आहे. लावा आता भाग, मग काय उत्तर शिल्लकच येणार आहे. 5 एके 5, 5 दुने 10, बाकी 2, 5 चोक 20, आणि 24 त्रिक काय 72 पाने शिल्लक. आलं का नाही, डायरेक्ट उत्तर आलं का नाही. तुला कुठली पद्धत वापरते आवडते तिचं तू वापरतो. ओके, चल बाळा पुढे आता. हा, खऱ्या अर्थानं बघा, तुम्हाला सरळ सेवेला पोलीस भरतीला जे उदाहरण विचारतात का नाही, तो का ते असं विचारतात. कसं बघा आता, अजून पटवून देतो. बघ, ओके, एक पुस्तक आहे. आता हे पुस्तक किती टप्प्या वाचले बघा. आता त्यांनी काय केलं माहिती आहे का, या पुस्तकाचा अगोदर 2/3 भाग वाचा, म्हणजे याचं भाग करा, असं 1 भाग, 2 भाग, 3 भाग, असं भाग करा. आणि काय म्हणलंय, 2/3 भाग वाचला, ओके एवढा, उदाहरणार्थ एवढा भाग वाचला. बघा मी वाचला, एका बाजूला धरलं, एवढा भाग वाचला. बघ हा, अजून काय केलं, 40 पाने पण वाचली. बघ बघ, अजून मी ही 40 पानं घेतली, ही पण पानं वाचली. 2 वेळा झालं का नाही, 40 पानं वाचली. अजून काय आहे, 20 पाने वाचायची शिल्लक राहिली. म्हणजे मला सांग, जी राहिलेली सगळी पानं येते ती कुणाची असतेली, शिल्लक ना. काय मग शिल्लक पानं, मग काय झालं सांग बर, अख्खं पुस्तकच वाचलं की आपण, पुस्तकच वाचलं का नाही अख्खं. त्याच्यामुळे काय माहितीये का, परत येत एक पुस्तक आहे, त्याचा काय केला, 2/3 भाग वाचला. बघ बघ, 2/3 भाग वाचला ना. परत काय केली, बघ 40 पानं वाचली. बघ अजून मी 40 पानं घेतली, बघ 40 पानं वाचली. आणि काय म्हणतात, अजून 20 पानं शिल्लक आहेत. काय मग शिल्लक आहेत, झालं संपलं पुस्तक. मग म्हणजे तो अख्खं पुस्तक वाचलंय का नाही. बघा आता मग सोडवायचं कसं, आता अगोदर जरा समजून सांगतो, परत शॉर्टकट सांगणार आहे. इकडे बघ, मला एक सांगा आता,
एका पुस्तकाचा, ऍक्च्युअली पुस्तकाला पानं किती आहेत रे तेच तर माहित नाही ना. बघ ना, तुला सांगितलं एकूण पानं काढा, तुला माहित नाही. समजून सांगण्यासाठी मी सांगतोय असं, इकडे बघ. तर एका पुस्तकाला एक पानं असतात आपण असं म्हणूया. स्किप करू नको, शॉर्टकट सांगणार आहे, परत पटवून फक्त देतोय मी. एका पुस्तकाला एक पान आहेत आणि त्याचा त्याचा 2/3 वाचला. वाचला का? अजून काय केलं? 40 पानं वाचली, आहे की नाही? आणि अजून काय? 20 पानं शिल्लक उरली. काय शिल्लक उरली? कळलं का? हे सगळं म्हणजे कोण आहे सांग बरं? अख्खं पुस्तक आहे. म्हणजे या सगळ्यांची बेरीज केली की ती येणार आहे अख्खं पुस्तक, जे आपण काय मांडलंय? एक्स मांडलंय. असं हे समीकरण आहे. मग ह्यात काय दिसतंय माहितीये का तुला? हो का, असं दिसतंय याने याला गुणलं की 2x/3 आला आणि अधिक हो ह्या दोघांची बेरीज करायची बघ. कारण दोघाला अधिक चिन्ह आहे ना. किती? 60. बरोबर काय? एक्स. आता जर यांचा लसावी काढला तर तुला उत्तर येणार आहे एक्स. पण मी काढत बसणार नाही, फक्त सांगतोय तुला की असं असतं या. आपण कसं जाणार आहे बघ आता. आता खरं सांग, आपण ह्या दोघांची बेरीज केली का नाही? हो केली बघ. तसं तुला ह्या उदाहरणामध्ये सुट्ट्या अंकांची बेरीज करायची आहे. काय कळलं? सुट्ट्या अंकांची काय करायची आहे? बेरीज करायची. बघ आता, मग आता ज्या ज्या वेळी तुम्हाला असं पुस्तक येईल का नाही की काहीतरी भाग दिलाय, काहीतरी पानं वाचल्यात आणि अजून शिल्लक पानं येते, अशा स्वरूपाच्या उदाहरणामध्ये पहिलं काम करायचं माहिती आहे काय? सुट्ट्या सुट्ट्या अंकांची बेरीज करायची. सुट्टे सुट्टे अंक. सांग बर, सुट्ट अंक कोण आहेत? 40 आणि 20 आहेत ना. त्या 40 आणि 20ची बेरीज करायची. बरोबर केली का? एकच काम आता. ही बेरीज केल्यावरती हा जो अंश आणि छेद आहे का नाही, छेद, त्या छेदाने त्याला गुणायचं बघ. छेदाने बरं का. खाली काय माहितीये का? त्या दोघांची वजाबाकी घ्यायची. अंश आणि छेदाची वजाबाकी. तूच सांग बर, 2 आणि 3 ची वजाबाकी किती येते या? झालं, संपलं, तुला उत्तर बघ. कर. 40 आणि 20 किती आला? 60 गुणुले 3. आणि तूच सांग, खालचा एक आपण लिहित नाही ना. संपले उत्तर मग. साहित्रिक 18. 180 पानं असतील बघा त्या पुस्तकाला. बघ बरं उत्तर आहे का? कुठे? ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल बाळा. कळलं का मी काय केलं ते? फक्त बेरीज करायची सुट्ट्याची आणि छेदाने गुणायचंय. आता पटवून देतो अजून एकदा ये. पहिलं काम करायचं का माहिती आहे का? सुट्ट्या अंकांची करायची बेरीज. काय करायची? बेरीज. आणि त्याला गुणायचं छेदाने. एक खाली घ्यायचा गॅप. कुणाचा गॅप? अंशाचा आणि छेदाचा गॅप. असं आता तुला मी समजून सांगणार आहे. कसं? सुट्ट्या अंकांची बेरीज, छेदाने गुणायचं आणि खाली गॅप घ्यायचा. जर असं नसेल तर मागाच्या सारखं ते एक्स घेऊन सोडवावं लागेल. कुणाला टाइम आहे इतका सोडवायला? तसं करू नका ना बाळांनो. या सुट्ट्या अंकांची बेरीज करा. 40 आणि 20 किती रे? एकदम सांगा आता मला. 40 आणि 20 60 गुणुले अंश आणि छेद आहे, त्यातला छेद 3 आणि खाली गॅप. बघ बरं, ह्या दोघातला गॅप किती आहे? 1च. पण एक काय लिहायचं नाही आपला. साहित्रिक 18. संपलं. 180 पानं असतील. बघ बर, ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल. एकच पायरी केली करायची. पण ते असं उदाहरण आलं तर करायचं. कसं? अंश आणि छेद देणार, हा अंक देणार, तो अंक देणार, अशा टाईपचं आलं तरच असं करायचंय बाळांनो. यापुढे आणि एक सांग का तुम्हाला, तुम्हाला भरतीला असंच उदाहरण आहे फक्त, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बघा. या आलं बघा. एका पुस्तकाचा आला का एवढा भाग वाचला, 15 पण पानं वाचली, तरी पण 125 पानं वाचायची शिल्लक आहे ती. आणि त्या पुस्तकाला पाने किती? सेम टू सेम आताचं प्रकरण आहे, आताचं बघितलं उदाहरण आहे. काय करणार आहे? तर पहिलं काम करायचं सुट्ट्या अंकांची बेरीज. कोण कोण सुट्टा अंक आहे? 15 आणि कोण? 125 आहे ना. हे बाळा, सुट्टा अंक कोण आहे?
15 आणि 125 आहे. कर त्यांची बेरीज एकदम सांग मला. 125 आणि 15 किती? 140. हे बरोबर आहे. गुणुले अंश आणि छेदापैकी छेद कोण आहे? 5. ठीक आहे, छेद 5 आहे. आणि खाली फसू नका आता बरं का. मी गॅप म्हटलंय, गॅप. अंश आणि छेदाच्या मधला गॅप किती आहे? 2 आहे का नाही? 2. 5 आणि 3च्या मधला गॅप काय? 5 3 गेले 2. सोडव. आलं तुला उत्तर आता. बे एक बे, बे 7 14 0 कर गुणाकार. 7 5 35 आणि 0 हाय असा 350 पान असतील. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 हे तुझं उत्तर असेल. संपलं. आहे का नाही? एकाच उत्तर आहे का नाही? असं नाही बघू का बाळा. अशा टाईपचं पण उदाहरण तुम्हाला आलेलं आहे बरं का परीक्षेला. ठीक आहे, मी काय म्हणतो ते अशा टाईपचं सुद्धा उदाहरण तुम्हाला आलंय. यात काहीतरी घोळ झालाय बघ. काय घोळ झालाय सांग बरं. हे बाळांनो, याच्यामध्ये काय झाले माहिती आहे का? एका पुस्तकाचा 60% भाग बसला का नाही? आतापर्यंत काय होतं सांग बरं. तिथं अंश आणि छेद यायचा बघ. 60% आलाय का नाही? तर आपण एक काम करूया, त्याला काय करू, अंश आणि छेदामध्ये करू की आपण मग 60%. सांग बर 60% म्हणजे काय? 60/100 का नाही टक्के असते का नाही? 60/100. मग तो हाय असं जरी ठेवला का नाही तरी चालतं या, आणि भाग लावला तरी चालतोय. कसा भाग लावू सांग बरं मी. 20चा पाडा म्हणू का? कमी करतो, 20चा पाडा म्हणतो. 20 त्रिक 60 आणि 20 5 100. आला का 3/5? आला का नाही अंश आणि छेद? मग चला तर मागाच्यासारखं करूया. काय प्रश्न तोच आहे. 15 पाने वाचली, 65 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकाला पाने किती? आलं का नाही मागायसारखं? कर सुट्ट्या अंकांची बेरीज कर. 15 आणि 65 सांग किती आले? 65 आणि 5 70 आणि वरचे 10 80. हे बरोबर आहे. गुणुले छेद सांग, छेद किती आलाय? आहे का 5? हे बरोबर आहे. हे बाळा भागिले काय? दोघांच्या मधला गॅप. कुणाच्या मधला गॅप? अंश आणि छेदाच्या मधला गॅप किती आहे? 2. घे 2 खाली. लावा भाग. बे एक बे, बे चौक 8 म्हणजे 40 आणि 4 पंचे 20. 200. संपलं. पुस्तकाला किती पानं असतील? 200 पानं. हे काय ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. काय केलं मी? टक्के आला की टक्क्याला बदलायचा. खाली 100 घ्यायचा आणि भाग लावून मोकळं व्हायचं. संपला विषय. तर पहा आज काय केलं आपण? आज आपण पुस्तकाचे पानाचं उदाहरण बघितलं बघा. हे उदाहरण कुठं मोडतं माहिती आहे का? व्यवहारी अपूर्णांकाचे उदाहरण आहेत का नाही, त्याच्या शाब्दिक उदाहरण आहेत त्याच्यामध्ये हे मोडतं. तर आज तुमच्यासाठी उदाहरण मी घेऊन आलो होतो. कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येतोय. व्हिडिओ शॉर्टच आहे, पूर्ण प्रकरण आपण घेत नाही. थोडंसं काळ जाऊ दे, मी अजून नवीन आहे त्याच्यामुळे मी काय पूर्ण व्हिडिओ टाका नाही. आपण थोडंसं अजून जास्त पुढे गेलो की तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ टाकीन. आत्ताच्या पुरतं एवढंच आहे. उद्या परत नवीन प्रकरण घेऊन येईन. आजच्या पुरतं एवढंच.